पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील नरपड येथील 8 वर्षीय चिमुकलीवर 65 वर्षीय इसमाने अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। डहाणू पोलिसांनी तात्काळ कारवाई करत नरपड येथील आरोपी हरिश्चंद्र गणपत अंभिरे याला अटक केली असून 26 जानेवारीच्या संध्याकाळी आरोपीने पीडितेला समुद्र किनाऱ्यावरील खडकावर नेऊन अत्याचार केला असून पीडित मुलगी आदिवासी समाजातील आहे। आरोपीवर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून डहाणू पोलिसांनी आरोपी विरुद्ध पोक्सो कायद्याच्या कलम 8 अन्वये 12 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। आरोपीला पालघर न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे। पीडित मुलगी सध्या डहाणू येथील कुटीर रुग्णालयात उपचाराधीन आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तसेच कष्टकरी संघटना व एकता परिषद तसेच पक्षाचे पदाधिकारी कॉम चंद्रकांत घोरकना रडका कलंगडा लहानी दोंडा ब्रायन लोंबो मधु सिरिन इत्यादींच्या वतीने जाहीर निषेध रॅली काढण्यात आली। जनवादी महिला संघटना यांच्यासह सामाजिक संघटनांनी पीडित व कुटुंबाची भेट घेतली असून घटनेतील आरोपीला पोक्सोसह ॲट्रॉसिटी अंतर्गत कठोर शिक्षेची मागणी केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास डहाणू पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज कल्पेश दळवी, तालुका प्रतिनिधी डहाणू। पीडित कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे। पीडित कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे। महिलावरील वाढत्या अत्याचाराला बळावा देणारा भाजप सरकार मुर्दाबाद। पोरींना हात लावणं, कुठेतरी जाऊन तिच्या ओढण्या खेचणं, गदला खेचणे अशा प्रकार चालूच आहेत। तर आज लहान चिमुरडीवर एका वयस्कर माणसाने बलात्कार केला, त्याला हे एकदम निंदनीय आहे। अशा माणसाला भर रस्त्यात बाजार चौकात उभा करून त्याला फटके मारले पाहिजेत। हे खूप म्हणजे वाईट आहे। असं आज ती मुलगी त्याच्या नातीच्या वयाची, तो माणूस असं आणि याला कुठेतरी जाब विचारला नाही तर ह्याच्या पुढे हे वाढतच जाणार। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। तर याला शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।